हां, नमस्कार. हां, आता एक ना आपण म्हणजे एक चांगला मार्केट लिंक्ड पेन्शन प्लॅन बघणार आहोत. क्लायंटचं एज आहे 53. ॲक्च्युअली त्यांचं 52 आहे, पण बाउंड्रीला आहे. त्यामुळे आपण 53 घेतलेलं आहे. कारण पॉलिसी परचेस करेपर्यंत त्यांचं एज 53 होईल, त्यामुळे 53 घेतलेलं आहे. तिथे लाईफ कव्हर त्यांचं 50 लाखाचं आहे. ॲक्सिडेंटल डेथ बेनिफिट 45 लाख आहे. आणि ATPD ॲक्सिडेंटल टोटल परमनंट डिसेबिलिटी 45 लाख आहे. टोटल त्यांचा प्रीमियम होतो 2,12,000 2,12,178 आणि टोटल प्रीमियम पेईंग टर्म आहे 15 इयर्स. तर 15 वर्ष ते प्रीमियम भरणार आहेत. मग आत्ता ते म्हणतात की मी 15 वर्षे प्रीमियम नाही भरू शकत, तर कसं? मग त्यांना मी म्हटलं की तुम्ही 5 वर्षे प्रीमियम भरा. 5 वर्षानंतर भरलेल्या रकमेतूनच तुम्ही काढून पुढचे प्रीमियम पे करू शकता, असं मी त्यांना सांगितलं. आता इथे बघा, ते 5 वर्ष 2,12,000 म्हणजे साधारण 10,60,000 अमाऊंट भरणार, 10 लाख अमाऊंट भरणार आहेत ते. त्यातले 1,98,000 म्हणजे 1,98,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख त्यांचे कशामध्ये जाणार आहेत? टाटाच्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट होणार आहेत, मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होणार आहेत. उरलेले 5,686 आणि 4,361 रुपीज त्यांचे रायडर्स ॲक्सिडेंटल डेथ आणि ATPDला वापरले जाणार आहेत. आता हे मॉडेल कसं काम करतं बघा. आपल्याला PPT आहे 15 आणि त्यांचं पॉलिसी टर्म आहे 40. तर इथे बघा, इकडे बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, डिपॉझिट केलं 2,000, 2 लाख रुपये. आता 2,12,000 आहेत, पण आपण राऊंड फिगरमध्ये कॅल्क्युलेशनसाठी म्हणून मी घेतलेलं एक मॉडेल म्हणून 2 लाख डिपॉझिट केले पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 2 लाख, तिसऱ्या वर्षी 2 लाख, चौथ्या वर्षी आणि 5व्या वर्षी 2 लाख. 2,12,000 त्यांनी केले, त्यातले 2 लाख इथे इन्व्हेस्ट झालेले आहेत. ॲट द स्टार्टिंगला 2 लाख रुपये डिपॉझिट केले. ॲट द एंड ऑफ 15% अगदी जरी पकडलं आपण, तर सुद्धा 2,32,000 होतं कंपाऊंड इंटरेस्टने. नंतर सेकंड इयरला पुन्हा 2 लाख आपण डिपॉझिट केले. ॲट द एंड ऑफ सेकंड इयर 5 लाख रुपीज होतात. थर्ड इयरला 2 लाख डिपॉझिट केले. ॲट द एंड ऑफ थर्ड इयर 8 लाख रुपीज होतात. फोर्थ इयर 2 लाख केले. ॲट द एंड ऑफ फोर्थ इयर 11 लाख रुपीज होतात. आपण मिनिमम पकडलेलं आहे 15. आपले टाटाचे इंटरेस्ट आता आपण बघतोय तर ग्रोथ जी आहे ती 24% पेक्षा जास्त आहे, पण आपण इकडे पकडताना मिनिमम पकडलेलं आहे. फिफ्थ इयरला 2 लाख रुपये त्यांनी भरले आणि 15 लाख रुपये झाले. आता सिक्स्थ इयरला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. मग ते काय करतील, ह्या 15 लाख जो आहे 15,98,000 आहे, त्यातलेच 2 लाख काढून तेच पैसे भरतील. म्हणजे काढले आणि भरले, त्यामुळे डिपॉझिट पण नाही, विड्रॉ पण नाही. डिपॉझिट पण तेवढेच केले आणि विड्रॉ पण तेवढे केले, त्यामुळे नेट 0 ॲड केले आपण. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आहे ते तसं झालं. 15,98,017. मग त्या एंड ऑफ द इयरला 18 लाख झालेले आहेत. मग 18 लाखमधून आपण पुन्हा 2 लाख काढले आणि 2 लाख भरले म्हटल्यावर नेक्स्ट इयरला 18,55,000 झाले. पुन्हा त्या एंड ऑफ द इयरला झाले 21 लाख. 21 लाखमधून 2 लाख काढले आणि पुन्हा भरले, म्हणजे नेट आपले 21. अशा पद्धतीने 15 वर्षापर्यंत त्यातलेच पैसे काढून तिथेच आपण भरलेले आहेत. म्हणजे काही काढल्याने काही भरल्याने असा त्याचा अर्थ होतो. तर 15 वर्ष आपण थांबल्यासारखं आहे. फक्त आपण फंड ट्रान्सफरचा फॉर्म भरून द्यायचा, त्यातलेच युनिट सेल होतात आणि तो प्रीमियम आपला पे होतो तिथे. तर ॲट द एंड ऑफ 15 इयर आपल्याकडे कॉर्पस म्हणजे त्यांच्याकडे 70 लाख रुपये जमा असणार आहे. आता 70 लाख रुपये जमा आहेत. 16व्या वर्षी सुरुवातीला 70 लाख आहे. 70 लाखमधून ते 4 लाख रुपये 4 लाख रुपीज विड्रॉ करणार आहेत. विड्रॉ करायला त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे 66,99,000 त्यांची प्रिन्सिपल अमाऊंट झालेली आहे. अशा पद्धतीने 16व्या वर्षापासून पुढचे 24 वर्ष ते 4-4 लाख रुपये त्यांची पेन्शनसारखं विड्रॉ करणार आहेत. आणि ॲट द एंड ऑफ 40 त्यांचं मॅच्युरिटी येते. मॅच्युरिटीला पुन्हा 17 कोटी रुपये, हे बघा, 17,41,41,646 रुपये ते विड्रॉ करणार आहेत, जर 15% ॲव्हरेजने आपण पकडलं तर. म्हणजे अशा पद्धतीने हा प्लॅन आहे. म्हणजे
आपण कधी म्हणतो की बाबा जास्त एज असेल तर कसं आपण देणार, पण जास्त एजला जास्त अमाऊंट भरल्यानंतर जर मार्केट चांगलं राहिलं तर त्यांना किती बेनिफिट होतो हे ह्या केसवरून आपल्याला लक्षात येतं. कमी एजला आपल्याकडं हेच एवढेच पॉलिसीसाठी कमी एजला 30,000 40,000 50,000 प्रीमियम येतो, पण ह्यांचं एज 53 असल्यामुळे ह्यांना 2,12,000 प्रीमियम आहे. पण 2,12,000 प्रीमियम असल्यामुळे त्यांची बेसिक इन्व्हेस्टमेंट हाय होते आणि त्यांचा ग्रोथसुद्धा जास्त आणि फास्ट होतो, त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतो. तर अशा पद्धतीने आपण जास्त एजवाल्यांना पण देऊ शकतो त्यांना कन्व्हिन्स करून. फक्त त्यांची तब्येत चांगली पाहिजे, त्यांना मेडिकल लागते, मेडिकलमध्ये ते फिट झाले तर आपण त्यांना